पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्ली इथं 12,200 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी झाली। यामध्ये साहिबाबाद ते न्यू अशोकनगर दरम्यान दिल्ली गाझियाबाद मेरठ नमो भारत कॉरिडॉरच्या 13 किलोमीटर लांबीच्या विस्तारित मार्गाच्या उद्घाटनाचाही यात समावेश आहे। पंतप्रधान साहिबाबाद इथून गाडीला हिरवा झेंडा दाखवला। या मार्गाचं उद्घाटन झाल्यानंतर दिल्लीला पहिली नमो भारत गाडी मिळणार आहे। तसंच दिल्ली ते मेरठ दरम्यानचा प्रवास लक्षणीयरित्या सुलभ होऊन तो केवळ 40 मिनिटात शक्य होणार आहे। त्याचा लाखो लोकांना लाभ मिळेल। यासाठी सुमारे 4,600 कोटी रुपयांचा खर्च केला गेला आहे। 6,230 कोटी रुपये किमतीच्या दिल्ली मेट्रोच्या चौथ्या टप्प्याच्या विठाला कुंडली क्षेत्राची पायाभरणी देखील पंतप्रधानांच्या हस्ते आज झाली। तसंच नवी दिल्लीतील रोहिणी इथल्या केंद्रीय आयुर्वेद संशोधन संस्थेच्या नवीन अत्याधुनिक इमारतीच्या कामाचं भूमिपूजनही करण्यात आलं। या नव्या इमारतीच्या प्रांगणात अत्याधुनिक आरोग्य सेवा आणि वैद्यकीय पायाभूत सेवा सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत। तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साहिबाबाद ते अशोकनगर स्थानकादरम्यान रेल्वे प्रवासात शालेय मुलांशी संवाद साधला।